केवढा उशीर झालाय, आता परत घरी यायला उशीर करायला लागलेत. दुकानाच्या पण बाहेर जायला लागल्यात सारखं. नक्कीच काहीतरी चाललंय, कसं कळणार मला? कधी येतील? हो, आज परत उशीर झाला. नाही म्हणजे जेवायला वाट बघत होते ना, म्हणून विचारलं. तुम्ही काही कळवलं पण नाही. अहो काम करत होतो मी, कामं वाढवल्यात. पैसे कमवायचे म्हणजे कामं वाढवली पाहिजे आणि ती पूर्ण करायची म्हणजे वेळ लागणारच ना, त्याच्यामुळे लेट झालाय. भूक लागली, जेवायला वाढा. आलो आवरून मी. एवढ्याशा गोष्टीवर एवढी चिडचिड करायला काय झालं? नक्कीच काहीतरी यांच्या मनात चाललंय. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण मला कसं कळणार? आता यांना विचारायला गेलं तर काहीच सांगणार नाही. नकोच विचारायला. वा 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 वा. अहो, मी काय म्हणते, तुम्ही एवढं गरमीत काम करत बसता, एवढे पैसे तुमच्याकडे, एखादा कूलर का नाही घेऊन टाकत दुकानात? अहो ते पैसे असे वाया घालवायला घेतलेत का? हा, कूलर घ्यायला असं केवढा पैसा लागतो? काय करणार एवढ्या पैशांचं तुम्ही? अहो सांगा ना, काय करणार एवढ्या पैशांचं? तुमच्या डोक्यात काय वेगळं शिजत नाहीये ना? वेगळं काय वेगळं असणार आहे चालू माझ्या डोक्यात? तेच विचारते, काय वेगळा विचार सुरू नाहीये ना? अहो तुमच्याबरोबर सुखानं संसार करायचं एवढंच डोक्यात चाललंय माझ्या. तसं असेल तर ठीक आहे. तुम्हाला सांगते, मी ये म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना, हे सगळे तुमचे उद्योग बघून गेली असती पळून. पण माझं प्रेम आहे ना तुमच्यावर, म्हणून थांबले. आत्ता कुठं माझा विश्वास बसायला लागलाय परत माझा विश्वास तोडू नका. सॉरी, नाही. टिपिकल बायकोसारखं वागायला लागलाय तुम्ही. मला काय कुत्रं चावलंय विश्वास तोडायला तुमचा? हो मला माहिती आहे तुम्ही माझ्या प्रेमासाठी काय काय केलंय आणि काय काय करू शकता. इथनं पुढं माझ्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, कधीच नाही होणार. आपण सुखाने संसार करू. जेवण झालं का तुमचं? तुमच्या आधी जेवते मी. अरे माझ्या बायको. हा घ्या घ्या.